हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण M3चं एक महत्त्वाचं युनिट स्टार्ट करत आहोत. युनिटचं नाव आहे लॅपलेस ट्रान्सफॉर्म. सो सगळ्यात पहिले लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय करतोय पाहून घेऊया. ॲज द नेम इंडिकेट्स, हा काहीतरी ट्रान्सफॉर्म करतोय. ट्रान्सफॉर्म, सो याची डेफिनेशन आहे, दिस लॅपलेस ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म्स द टाइम डोमेन फंक्शन इनटू फ्रिक्वेन्सी डोमेन फंक्शन. काय करतोय हा? एका टाइम डोमेन फंक्शनला ट्रान्सफॉर्म करतोय फ्रिक्वेन्सी डोमेन फंक्शन मध्ये. फ्रिक्वेन्सी डोमेन म्हणजे एस इंडिकेट्स फ्रिक्वेन्सी. ओके, सो टाइम डोमेन फंक्शनला तो कशात कन्वर्ट करतोय किंवा ट्रान्सफॉर्म करतोय? फ्रिक्वेन्सी डोमेन फंक्शन मध्ये. सो याला आपण म्हणतो लॅपलेस ट्रान्सफॉर्म. कसं करतो त्याचं रिप्रेझेंटेशन बघा. लॅपलेस ऑफ एफ ऑफ टी, लॅपलेस ऑफ दिस ब्रॅकेट एफ ऑफ टी, त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही फंक्शनचा जर का लॅपलेस काढायचा असेल तर आपण ह्या ब्रॅकेटमध्ये त्याला ठेवणार आहोत. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याला ठेवायचं आणि बाहेर काय लिहायचं? एल. याला म्हणतात त्याचे रिप्रेझेंटेशन. लॅपलेस ऑफ एफ ऑफ टी इज नथिंग बट एफ ऑफ एस. म्हणजे जर का मी एफ ऑफ टीचा लॅपलेस काढला तर मला काय मिळणार आहे? एफ ऑफ एस मिळणार आहे. त्याचं फंक्शन आहे 0 to इन्फिनिटी e रेस टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. समजा मला एफ ऑफ टीचं लॅपलेस काढायचं आहे तर तो एफ ऑफ टी मी इथे ठेवणार आणि हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार तर मला माझा एफ ऑफ एस मिळेल, लॅपलेस मिळेल. ओके, सो हा आहे आपला मेन फॉर्म्युला फॉर लॅपलेस ट्रान्सफॉर्म. एक एक्झाम्पल घेतो एफ ऑफ टीचं. लेट अस से एफ ऑफ टी इज इक्वल टू 1. एक एक्झाम्पल घेतलंय, एफ ऑफ टी आहे आपलं 1, मला त्याचा लॅपलेस काढायचा आहे. सो आता एफ ऑफ एस काय येणार? हा एफ ऑफ टी मी कुठे ठेवणार? हा एफ ऑफ टी ठेवायचा इथे, एफ ऑफ टीच्या जागेवर. सो फंक्शन येईल 0 to इन्फिनिटी e रेस टू मायनस एस टी एफ ऑफ टी. एफ ऑफ टी आहे आपला 1 आणि डी. सो हे झालंय माझं मेजर फंक्शन टू कॅल्क्युलेट एफ ऑफ एस ऑफ 1. आता हे ऑब्झर्व करा, जेव्हा टी मधला फंक्शन असतो तेव्हा मी स्मॉल एफ लिहितोय आणि एस मधला फंक्शन असतो तेव्हा मी कॅपिटल एफ लिहितोय. सो हे त्याचं रिप्रेझेंटेशन हे तुम्ही असंच करायचं आहे. सो एफ ऑफ एस म्हटल्यावर कॅपिटल आला पाहिजे, टी म्हटल्यावर स्मॉल आला पाहिजे. आता मला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. 1 इंटू ई रेस टू मायनस एस टी इज ई रेस टू मायनस एस टी. सो ई रेस टू मायनस एस टीचं इंटिग्रेशन काय येणार? ई रेस टू मायनस एस टीचं इंटिग्रेशन येणार ई रेस टू मायनस एस टी अपॉन कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय आहे? कॉन्स्टंट आहे मायनस एस. कॉन्स्टंट आहे मायनस एस. तर बघा, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह असतो एक्सपोनेन्शियल इंटू कॉन्स्टंट आणि एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन असतं एक्सपोनेन्शियल अपॉन कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे हा टी सोडून जे काही उरतं ते खाली लिहून टाकायचं, सिंपल. सो इथपर्यंत स्टेप सिंपल होत्या. आता मी अप्पर लोअर लिमिट पुट करणार आहे. अप्पर मायनस लोअर. अप्पर लिमिट पुट करतो टीच्या जागेवर, ओके, आणि लोअर लिमिट पुट करतो टीच्या जागेवर. बाकी कुठे टी नाहीये, सो फक्त इथे पुट करणार आहे मी. सो अप्पर लिमिट पुट केलं तर ई रेस टू मायनस एस इंटू इन्फिनिटी अपॉन मायनस एस मायनस, हा झाला अप्पर लिमिट. लोअर लिमिट ई रेस टू मायनस एस इंटू 0 अपॉन मायनस एस. सो हे झालेत माझे दोन लिमिट्स, एक अप्पर लिमिट आणि एक लोअर लिमिट. आता आपण सॉल्व्ह करूया. ई रेस टू मायनस एस इंटू इन्फिनिटी. एस इंटू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. एनिथिंग इंटू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. सो एस इंटू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. दोघांचा कॉमन आहे मायनस एस, मी खाली कॉमन घेतो. आणि एस इंटू 0 इज 0. सो मायनस 0 लिहिण्याचा काय अर्थ नाही. हे झालंय माझं नेक्स्ट स्टेप. आता ह्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत. ई रेस टू मायनस इन्फिनिटी व्हॅल्यू असते 0. मी इथे लिहून देतोय. ई रेस टू मायनस इन्फिनिटी, ई रेस टू 0 अँड ई रेस टू इन्फिनिटी. या तीन व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत. ई रेस टू मायनस इन्फिनिटी इज 0, ई रेस टू 0 इज 1 अँड ई रेस टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. इथे पुट करूया. ई रेस टू मायनस इन्फिनिटी इज 0 मायनस ई रेस टू 0 इज 1 अपॉन मायनस एस. सो हे सॉल्व करा. मायनस मायनस कट, माझा आन्सर आलाय 1 बाय एस. सो दिस इज माय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ 1. 1 चा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय आहे? 1 बाय एस.
सो हे पहिलं मी एक एक्झाम्पल घेतलं होतं फंक्शनचं. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. हा एफ ऑफ टी चेंज करूया आणि बघूया त्याचं फंक्शन काय आहे. ॲज्युम की एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू मायनस एटी. मला ह्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काढायचा आहे. सो मी काय करणार, हा ई रेस टू मायनस एटी या एफ ऑफ टीच्या जागेवर ठेवून देणार. सो माझा एफ ऑफ एस काय येणार, फॉर्म्युला 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी ई रेस टू मायनस एटी अँड डी टी. हा झाला माझा स्टँडर्ड फॉर्म्युला. आता दोन इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यापेक्षा दोघांचे बेस सेम आहेत. मी दोघांचे बेस सेम असतील तर पॉवर ऍड होतात. सो मी काय करतो, दोघांचे पॉवर ऍड करतो. ई रेस टू मायनस एस टी मायनस एटी डी टी. बेस सेम आहे, पॉवर ऍड झाले. काही कॉमन निघतंय का, तर काही कॉमन काढतो मी यातला. हे बघ, कॉमन निघणाऱ्या गोष्टी बाहेर काढायच्या. मायनस कॉमन निघतोय, टी कॉमन निघतोय आणि एस प्लस ए उरतंय. काय काय कॉमन आलं, मायनस कॉमन आलं बाहेर, टी कॉमन आला, दोघेही पॉझिटिव्ह झाले. सो एस प्लस ए. आता इंटिग्रेशन करूया जेणेकरून तुमचं इंटिग्रेशन करणं सोपं जातं. बोला, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन. एक्सपोनेन्शियल अपॉन कॉन्स्टंट. कॉन्स्टंट मी काय सांगितलं होतं, टी सोडून बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. टी सोडून काय काय उरलं. सो माय इंटिग्रेशन लिमिट्स आर 0 टू इन्फिनिटी. आता मी एकदा इन्फिनिटी पुट करणार, एकदा 0 पुट करणार. इन्फिनिटी पुट केल्यानंतर अख्खं इन्फिनिटी होऊन जाईल. सो अप्पर लिमिट काय येईल, ई रेस टू हा मायनस तसाच एनिथिंग इंटू इन्फिनिटी इज इन्फिनिटी मायनस लोअर लिमिट 0 पुट केला टीच्या जागेवर, एव्हरीथिंग इंटू 0 इज 0 अपॉन हा असाच राहील, याला चेंज करायचं नाहीये कारण हा कॉन्स्टंट आहे, बाहेरच राहणार आहे. आता ई रेस टू मायनस इन्फिनिटी इज 0 मायनस ई रेस टू 0 इज 1 अपॉन मायनस एस प्लस ए. मायनस मायनस कॅन्सल. सो आन्सर आलं माझं 1 अपॉन एस प्लस ए. थोडक्यात हे आपण एवढं करून काय प्रूव्ह केलं की ई रेस टू मायनस एटीचं लॅपलेस फंक्शन 1 अपॉन एस प्लस ए येतं. ओके. सो आता भरपूर आपल्याकडे फंक्शन्स आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, त्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. या सगळ्या फंक्शनचे लॅपलेस काढायची मेथड हीच आहे. बट आपण दरवेळेला हे असं काढणार नाही आहोत, आपण फॉर्म्युले पाठ करणार आहोत. हे तुम्हाला मी सांगण्याचं कारण की तुम्हाला माहिती पाहिजे की हे फॉर्म्युल्याचं आन्सर कुठून आलंय. ओके. डायरेक्टली फॉर्म्युले पाठ करण्यात कोणी करेल, बट तुम्हाला माहिती पाहिजे की ते फॉर्म्युले आले कुठून. त्यासाठी मी 2 एक्झाम्पल्स घेतले. हे फॉर्म्युले असे आपण बनवलेले आहेत. सो आता मी डायरेक्ट एक लिस्ट देणार आहे, ती लिस्ट तुम्हाला पाठ करायची आहे की याचं लॅपलेस ट्रान्सफॉर्म हे असतं आणि मग त्याच्यावर आपण बेस्ट काही न्यूमेरिकल्स पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. सगळ्यात पहिलं जसं आपण बघितलं 1चं लॅपलेस काय असतं, 1/s. हे आपण सगळ्यात पहिल्या या लेक्चरच्या स्टार्टला बघितलं की 1चा लॅपलेस असतो 1/s. ई रेस टू मायनस एटीचा असतो 1 अपॉन एस प्लस ए. हे आता जस्ट आपण प्रूव्ह केलं. ई रेस टू मायनस एटीचा लॅपलेस असतो 1 अपॉन एस प्लस ए. ई रेस टू प्लस एटीचा काय असणार, मग एची साईन चेंज झाले, इथे पण मी एची साईन चेंज करतो. थोडक्यात जर इथे मायनस असेल तर तुम्ही इथे प्लस लिहिणार आहात, इथे प्लस असेल तर तुम्ही इथे मायनस लिहिणार आहात. सिंपल फॉर्म्युला आहे. त्यानंतर येतो साइन एटी. ओके. याचा फॉर्म्युला आहे ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा कुठून आला, तसाच इंटिग्रेशन करून आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. बट तुम्हाला याची गरज नाहीये, तुम्ही हा डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा. ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि कॉसचा फॉर्म्युला आहे एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. काय फरक आहे दोघांच्या फॉर्म्युल्यात, इथे वर ए आहे आणि इथे वर एस आहे. सो एक कन्फ्युजन नको म्हणून एक ट्रिक मी जशी लक्षात ठेवली ती सांगतोय तुम्हाला. साइनच्या सुरुवातीला एस आहे, मग इथे एस घ्यायची गरज नाही, इथे काय घ्यायचा ए.
कॉसच्या सुरुवातीला एस नाही आहे ना, म्हणून त्यांनी एस इथे घेतलेला आहे. सो तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. साईन आलं की ए घ्याल, कॉस आलं की एस घ्याल, कन्फ्युजनची गरज नाही. सो हा झाला साईनचा आणि हा कॉसचा. ह्याच्या पुढे आहे साईन हायपरबोलिक. साईन हायपरबोलिक एटी. त्याचा फॉर्म्युला आहे ए अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय फरक आहे? इथे प्लस आहे, तिथे मायनस आहे. सो सिंपल फॉर्म्युला आहे. कॉस हायपरबोलिक एटीचा असणार आहे एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो पाठ करायला कष्ट नाही आहेत, फक्त एक पाठ करा, चारीचे चारी तुमचे पाठ होऊन जातील. त्यानंतर राहिले दोन टी रेस टू एन चे फॉर्म्युले. काय फरक आहे दोघांमध्ये? इथे एन आहे ना, हा फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे 5/2, 11/2. जे फ्रॅक्शन पॉईंट डॉट मध्ये आन्सर येतं, पॉईंट मध्ये आन्सर येतं ते फ्रॅक्शन आहे. आणि याच्यासाठी एन इंटीजर आहे. इंटीजर म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 प्युअर नंबर, नो फ्रॅक्शन. सो या दोघांचे दोन वेगळे वेगळे फॉर्म्युले. पहिल्याचा फॉर्म्युला आहे गॅमा ऑफ एन प्लस 1 एस रेस टू एन प्लस 1. दिस इज नॉट अंडर रूट. हा गॅमा आहे, गॅमा. हा गॅमा कसा सॉल्व्ह करायचा हे M2 मध्ये झालेलं होतं, बट स्टील आपण इथे एक्सप्लेन करू की गॅमा कसा सॉल्व्ह करायचा. दिस इज गॅमा, नॉट अंडर रूट. सो गॅमा ऑफ एन प्लस 1 अपॉन एस रेस टू एन प्लस 1. आणि याचा आन्सर आहे एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस 1. सो इंटीजर साठी एन फॅक्टोरियल आहे, फ्रॅक्शन साठी गॅमा ऑफ एन प्लस 1. सो हे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत जे आपण डिराइव्ह केलेले आहे. ओके, सो तुम्ही ही लिस्ट एका पानावर बनवायची आहे. हे फॉर्म्युले अख्ख्या युनिटमध्ये सारखे 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 लागणार आहेत. सो हे फॉर्म्युले पाठले की तुमचा लॅपलास अख्खाचा अख्खा गेला. अख्खा लॅपलास या बेसिक फॉर्म्युलांवर डिपेंडेड आहे. हे सगळे फॉर्म्युले एवढेच लागणार, ह्याच्यावरती बेसिक फॉर्म्युले लागणार नाही. ओके, सो वन एक्सपोनेन्शियल, दिस इज ट्रिग्नोमेट्री अँड दिस इज अल्जेब्रिक. हे सगळे फॉर्म्युले पहिले एका साईडला लिहून त्याची लिस्ट करून ठेवा. आता याच्यावर बेस्ट आपण काही न्यूमेरिकल्स घेऊया. सो लॅपलास काढायचा आहे मला याचा, या अख्ख्या फंक्शनचा. मध्ये प्लस साइन आहे, सो आय कॅन सेपरेट इट. थोडक्यात मला काय करायचंय, याचा लॅपलास काढायचा आहे, याचा लॅपलास काढायचा आहे आणि मध्ये प्लस साइन द्यायचे. सो हा क्वेश्चन आहे. मी काय करतोय सोल्युशन मध्ये, लॅपलास ऑफ 4 e raised to 2t प्लस लॅपलास ऑफ 5 e raised to minus 3t. या ज्या प्रॉपर्टीला लिनियरिटी म्हणतात, लिनियरिटी प्रॉपर्टी आहे. आपण प्रॉपर्टीज मध्ये शिकणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये. सेपरेट करू शकतो आपण, दोन्ही फंक्शन्सला सेपरेट करू शकतो. आता ह्या 4 आहे, हा 4 कॉन्स्टंट आहे. सो हा कॉन्स्टंट बाहेर घेऊन जाऊया. इथे 5 कॉन्स्टंट आहे. थोडक्यात आपण कॉन्स्टंट बाहेर घेऊन जाऊ शकतो. आता ही कुठली टर्म आहे? दिस इज एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियलचा लॅपलास आता लिहून दिला होता, एकदा चेक करून घ्या. आपला ए आहे 2 आणि ते ए आहे -3. सो साइन चेंज करायचे. साइन चेंज करायचे म्हणजे 1 अपॉन +2 आहे ना, म्हणून -2. मायनस आहे म्हणून प्लस साइन. सो हे झालं माझं फायनल आन्सर. माय आन्सर इज 4 अपॉन s -2 प्लस 5 अपॉन s प्लस 3. सो ह्याच्या पुढे तुम्ही गरज असेल ते क्रॉस मल्टिप्लाय करून फायनल सोल्युशनला जाऊ शकतात. सध्या तुम्हाला समजण्यासाठी हे फॉर्म्युला कसा आला हे, दिस इज द सफिशियंट आन्सर. तर जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर क्वेश्चन मध्ये टी होता, आन्सर मध्ये फक्त एस आलेला आहे. सो हे लॅपलास ट्रान्सफॉर्मनी केलं काय, टी ला एस मध्ये कन्वर्ट केलं. दॅट इज टाइम डोमेन टू द फ्रिक्वेन्सी डोमेन.
सो हे खूप मोठं फंक्शन आहे. आता 4 वेगळे वेगळे फंक्शन मुद्दाम घेतलेले आहेत, तुम्हाला प्रत्येक फंक्शनची प्रॅक्टिस व्हावी सेपरेटली म्हणून. सो मी काय करतोय, पहिली स्टेप मध्ये सगळ्यांना वेगळे वेगळे डिवाइड करतोय आणि काही कॉन्स्टंट असेल तर तो बाहेर काढतो. ओके, इथे पाय कॉन्स्टंट आहे, सो पाय लॅपलेस ऑफ टी मायनस 7 लॅपलेस ऑफ टी रेस टू मायनस 60 प्लस काही कॉन्स्टंट नाहीये, लॅपलेस ऑफ टी रेस टू 4 प्लस लॅपलेस ऑफ टी रेस टू 5/2. सो 4 फंक्शन सेपरेट केलेत. आता आपण याचे लॅपलेस काढणार आहोत. टीचा लॅपलेस कसा काढायचा? सो टीची आपण पॉवर चेक करणार आहोत. टीची पॉवर काय आहे? 1. टी म्हणजे टी रेस टू 1. इज इट अ इंटीजर और फ्रॅक्शन? तो इंटीजर आहे. सो आपण फॉर्म्युला वापरणार आहोत इंटीजरचा. जो इंटीजरचा फॉर्म्युला लिहून दिलाय तो इथे यूज करतोय मी. नीट लक्ष देऊन बघा. पॉवर आहे 1. सो फॉर्म्युला काय आहे? n फॅक्टोरियल, दॅट इज 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n प्लस 1. हा फॉर्म्युला मी यूज केलाय. फॉर्म्युला पण सांगतोय, n फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n प्लस 1. आपला n किती होता? 1 होता. सो 1 फॅक्टोरियल अपॉन s रेस टू 1 प्लस 1 मायनस 7 लॅपलेस ऑफ e रेस टू मायनस 60. इथे मायनस 6 आहे म्हटल्यावर प्लस 6 टी रेस टू 4 आलं म्हटल्यावर 4 फॅक्टोरियल अपॉन s रेस टू 4 प्लस 1 n फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n प्लस 1. दिस इज 5/2. 5/2 जर का डिवाइड कराल तर तो फ्रॅक्शन येतो, 2.5 येईल. सो ह्याला आपण लावणार आहोत फ्रॅक्शनचा फॉर्म्युला, दॅट इज गॅमा ऑफ 5/2 प्लस 1. फॉर्म्युला असा होता, गॅमा ऑफ n प्लस 1 s रेस टू n प्लस 1. सो आता हे सॉल्व्ह करायची वेगळी गरज नाहीये, हे 3 तर इझी आहेत. हा मी स्पेशली सॉल्व्ह करून दाखवणार आहे कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला. सो दिस विल बिकम 1 फॅक्टोरियल इज 1 5 अपॉन s स्क्वेअर 5 अपॉन s स्क्वेअर मायनस 7 अपॉन s प्लस 6 प्लस 4 factorial means 4 into 3 into 2 into 1, that is 6 4s are 24 upon s raised to 5 24 upon s raised to 5 plus. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. what is 5/2 plus 1? it is 7/2. so मी लिहिणार गॅमा ऑफ 7/2 रेस टू s रेस टू गॅमा ऑफ 7/2. सो हे झालंय आपलं आन्सर. त्यातलं हे तर आता सेम राहणार आहे, काही चेंज करायची गरज नाही. हाऊ टू सॉल्व्ह गॅमा ऑफ 7/2 ह्याच्यासाठी मी एक शॉर्टकट शिकवतोय. तो शॉर्टकट असा आहे, जर का मला सॉल्व्ह करायचा आहे गॅमा ऑफ 11/2, फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू सॉल्व्ह द गॅमा ऑफ 11/2. हा जो 11 आहे आकडा, याला 2 नी कमी करत जायचंय आपण. सगळ्यात पहिले बघा, 11ला 2 नी कमी करा 9, परत 2 नी कमी करा 7, परत 2 नी कमी करा 5 3 1. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत 2 2 नी कमी करत जायचं आणि त्यानंतर लिहायचं रूट पाय आणि त्यानंतर लिहायचं रूट पाय. सो हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा तुम्ही इथे यूज करणार आहात. सो इथे मी प्लस लिहितो, हे सगळं सेम. गॅमा ऑफ 7/2, 7 ला 2 नी कमी करा 5/2 3/2 1/2 अँड रूट पाय. सो तोच फॉर्म्युला मी इथे यूज केलाय, 5/2 3/2 1/2 रूट पाय. हे जर का सॉल्व्ह केलं तर होईल 5 3 15 15/8 रूट पाय अपॉन s रेस टू 7/2. सो हे न्यूमरिकल घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे गॅमा कसा सॉल्व्ह करायचा क्वेश्चन मध्ये ते मी तुम्हाला दाखवलं आहे. हे मल्टिप्लाय करा, सो याचा आन्सर होईल 15/8 रूट पाय अपॉन s 7/2. सो हा एक टाइप होता क्वेश्चनचा. आपण आतापर्यंत अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियलचे बघितलेले आहेत न्यूमरिकल. आपण आता ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन बघणार आहोत. Laplace of 2 sin 4t plus
फाय कॉस 2t. ओके, दोन टर्म्स आहेत, परत सेपरेट करून घेऊया. सगळ्यात पहिला टास्क बघा, 2 बाहेर, कोणाचा लॅपलास येणार? फक्त साइन 4t चा, प्लस फाय बाहेर कॉस 2t. आता साइन 80 आणि कॉस 80 हे फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. साइन 80 ला s इथे आहे, त्यामुळे वर a येणार आहे, आणि a किती आहे? 4/s² प्लस 4² हा झाला पहिला पार्ट, प्लस 5 कॉसच्या फॉर्म्युल्याच्या वर s आहे अपॉन s² प्लस 2², a/s² प्लस a², s अपॉन s² प्लस a². फॉर्म्युला चेक करा, खूप इझी फॉर्म्युला अप्लाय करायला. 2 4 जा 8 अपॉन s² प्लस 16 प्लस दिस इज 5s अपॉन s² प्लस 4. सो हे झालंय आपलं आन्सर. दिस वॉज माय टाइम डोमेन फंक्शन, आणि आन्सर बघा प्युअर एस मध्ये. सो दिस इज फ्रिक्वेन्सी डोमेन आन्सर. So, Laplace of cos 2t into cos t. Can I write like this? Laplace of cos 2t into Laplace of cos t. No, this is very wrong. हे असं तुम्ही लिहू शकत नाही. जेव्हा दोन फंक्शन्स मल्टिप्लाय होतात तेव्हा कधीही तुम्ही असं करू शकत नाहीत. हे प्रॉपर्टीच्या विरुद्ध आहे लॅपलेसच्या. अशा वेळेला काय करणार? तर अशा वेळेला तुम्हाला याचा बेसिक फॉर्म्युला वापरायला लागणार आहे. कॉस ए कॉस बी चा फॉर्म्युला हे बघा. कॉस ए कॉस बी चा फॉर्म्युला आहे 1/2 कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. दिस इज द फॉर्म्युला ऑफ बेसिक कॉस ए प्लस कॉस बी. सो आता मी हा पहिले सेपरेट करून घेतो, म्हणजे मध्ये प्लस साइन आहे, आणि मग आन्सर लावतो. दॅट इज लॅपलेस ऑफ कॉस 2t इंटू कॉस टी कॅन बी रिटन ॲज लॅपलेस ऑफ 1/2. हे बघा, याला मी कॉस ए कॉस बी ला लिहितोय 1/2 कॉस ए प्लस बी. 2t plus 2t is 3t. So cos 3t plus 2t minus t will become t. So it is cos t. आता मी हे सेपरेट करू. सो आता हे क्वेश्चन असा होईल, लॅपलेस हा बघा 1/2 बाहेर, लॅपलेस ऑफ cos 3t प्लस अगेन 1/2. 1/2 दोघांना नाहीये. So Laplace of cos t. हा झाला माझा आता स्टँडर्ड फॉर्म्युला ह्याच्यानंतर. ओके, सो इथे पुढे ह्याच्या पुढे क्वेश्चन सोपा आहे, बट एवढ्या सोप्या क्वेश्चन साठी तुमच्याकडे हा फॉर्म्युला पाठ नसेल तर तुमचे मार्क किती आहेत? 0. सो एक बेसिक फॉर्म्युला जर का पाठ नसेल तर बाकी फॉर्म्युले पाठ करून काही फायदा नाहीये. त्यासाठी सगळ्यात पहिले सांगतो, साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी. हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ना, हे पहिले पाठ. हे फॉर्म्युले पाठ केल्यानंतर तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये मदत होणार आहे, गरज आहे. सो आता बघा, कॉस 3t चा लॅपलेस काय येणार आहे? 1/2 तसाच s अपॉन s² प्लस 3². स्टँडर्ड फॉर्म्युला चेक करा कॉसचा, प्लस 1/2 s अपॉन s² प्लस याचा a किती आहे? याचा a 1 आहे, सो 1². सो फायनल आन्सर येणार आपलं 1/2 s/s² प्लस 9 प्लस 1/2 s/s² प्लस 1. सो हे आलंय आपलं फायनल आन्सर या क्वेश्चनचं. हा क्वेश्चन घेण्याचे इथे कारण की दोन फंक्शन जर का मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, तुम्ही डायरेक्ट त्यांना लॅपलेस लावू शकत नाही. त्यांना आधी सेपरेट करावं लागेल, प्लस आणावं लागेल मध्ये, मग सेपरेट करा आणि मग त्यांचं सेपरेटली आन्सर काढून ऍड किंवा सबट्रॅक्ट करा. सो अशा प्रकारे
आपण बेसिक फॉर्म्युलांवरती काही न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म पाहणार आहोत. टोटल 11 प्रॉपर्टीज आहेत. कसं लॅपलेस ट्रान्सफॉर्म वर्क करतं वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये ते आपण पाहणार आहोत आणि त्यांचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. प्रत्येक प्रॉपर्टी त्याचे एक्झाम्पल घेतलं जाईल. सो बेसिक त्याच्या आधी तुमचं क्लिअर हवंय. त्यासाठी ह्या लेक्चरच्या एंडला तुम्ही व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा. टेक्स्टबुक मधले वेगवेगळे क्वेश्चन घ्या, त्याला लॅपलेस लावा आणि त्याचे आन्सर मॅच करा. ते जेव्हा तुमचं क्लिअर होईल त्यानंतर तुम्ही प्रॉपर्टीच्या लेक्चरकडे जा. थँक्यू.